जय हिंद मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आपला एक नवीन व्हिडिओ आपण बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांकरता गणितातला अति महत्त्वाचा भाग जो बहुतांश विद्यार्थ्यांना अवघड जातो किंवा ही भानगड काय आहे, लसावी मसावी हा भाग पाहणार आहोत। कोणता भाग पाहणार आहोत? मसावी आणि लसावी। अगदी बेसिक पासून सांगणार आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे। असं रट्टा मार नाही, असं करायचं, असं करायचं, लॉजिकल का असं काही सांगणार नाही, तुम्हाला कॉन्सेप्ट सांगणार आणि कॉन्सेप्ट सांगितल्यानंतर मग शॉर्ट मेथड सांगणार आहे। तर आधी आपण समजून घेऊया की कॉन्सेप्ट काय आहे, मसावी ही कॉन्सेप्ट काय आहे। या कॉन्सेप्टला समजून घेऊ, आधी संकल्पनेला समजून घेऊ। मसावीला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर। चला आपण डिटेल्स मध्ये पाहूया। बोलण्यापेक्षा आपण ऍक्शन इज लाउडर दॅन द वर्ड्स। पहा, तर पहिला पार्ट काय पाहणार आहोत आपण? मसावी लसावी या आपल्या चॅप्टर मधला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचा असणारा हा चॅप्टर। या चॅप्टर मधला पहिला पार्ट काय पाहणार आहोत? मसावी लसावी। तर सर्वात पहिले काय पाहूया? मसावी। काय पाहूया? मसावी। ओके, मसावीचा फुल फॉर्म काय आहे? म चा अर्थ आहे महत्तम। म चा अर्थ काय आहे? महत्तम। महत्तमचा अर्थ, पुन्हा महत्तमचा अर्थ काय? महत्तमचा अर्थ आहे सर्वात मोठा। महत्तमचा अर्थ काय? सर्वात। महत्तम या शब्दाचा अर्थ काय? सर्वात मोठा। महत्तमचा अर्थ आहे सर्वात मोठा। मसावीचा अर्थ पाहिलं, महत्तम, सामायिक, सामायिक, आणि वि म्हणजे विभाजक। वि म्हणजे काय? विभाजक। महत्तम सामायिक विभाजक। मसावी या शब्दाचा फुल फॉर्म, मसावी या शब्दाचा फुल फॉर्म काय? महत्तम सामायिक विभाजक। महत्तमचा अर्थ पुन्हा काय? सर्वात मोठा सामायिक विभाजक। महत्तम सामायिक विभाजक म्हणजे सर्वात मोठा सामायिक विभाजक। चला आता हे एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया आपण सर्वात मोठा सामायिक विभाजक काय आहे। तर महत्तम सामायिक सामायिक, सामायिक म्हणजे दोन संख्या असणार आणि त्या दोन संख्यांचा सगळ्यात मोठा सामायिक विभाजक काय? आपण जास्त बोलण्यापेक्षा एक उदाहरणाद्वारे समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया, मी उदाहरणच लिहितो। समजा उदाहरण 12 व 16चा मसावी काढा। 12 व 16चा काय काढायचा आहे? मसावी काढायचा। 12 व 16चा एकदम साधा प्रश्न लिहिलाय। काय उदाहरण लिहिलंय? 12 व 16चा मसावी काढा। काय उदाहरण लिहिलंय? 12 आणि 16चा मसावी काढायचा। मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक। आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो त्याला? महत्तम सामायिक विभाजकला हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो। हायेस्ट कॉमन फॅक्टर, की ज्यालाच आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो? HCF। शॉर्टकट मध्ये काय म्हणतो? HCF। तर 12 व 16चा मसावी काय असतो ते पाहूया। आता पहा, मी विभाजक पद्धतीने सांगतो। 12ला ज्या ज्या संख्यांनी भाग जाईल, 12 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जाईल त्या सर्व संख्यांना 12चे विभाजक म्हणतात। समजा उदाहरणार्थ पहा, 12चे विभाजक, बारकाईने पहा, 12चे विभाजक, 12चे विभाजक। कोण कोण आहेत 12चे विभाजक? 12ला कशाने भाग जातो? 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो, म्हणजे 12चा विभाजक 1 आहे। बेसख 12 म्हणजे 2 ने सुद्धा 12ला भाग जातो, म्हणजे 2 सुद्धा 12चा विभाजक आहे। 3 चौक 12, 3 ने सुद्धा 12ला भाग जातो, म्हणजे 4 ने सुद्धा 12ला भाग जातो, 6 ने सुद्धा 12ला भाग जातो, आणि 12 ने सुद्धा 12ला भाग जातो। म्हणजे 12चे विभाजक काय काय? 12ला निशेष भाग कोणत्या कोणत्या संख्यांनी जातो? 1 ने, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने, 12 ने। म्हणजे हे काय आहेत? 12चे विभाजक आहे। आता 16चे विभाजक, आता कशाचे विभाजक? 16चे विभाजक पहा। 16चे विभाजक म्हणजे 16ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो त्यांची यादी। म्हणजे 16ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 16ला 1 ने तर प्रत्येक संख्येला भाग जातो, म्हणजे 1 सुद्धा 16चे विभाजक आहे। 2 ने सुद्धा 16ला भाग जातो, मग 2 सुद्धा 16चे विभाजक आहे। 4 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 9 10 11 12, मग 8 नंतर डायरेक्ट 16 ने भाग जातो। मग या ठिकाणी 12चे विभाजक काय? म्हणजे 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते म्हणजे 12चे विभाजक। 16ला ज्या ज्या संख्येने भाग जातो ते म्हणजे 16चे विभाजक। तर 12चे विभाजक आहे 1 2 3 4 5 6 आणि 12, आणि 16चे विभाजक आहे 1 2 4 8 आणि 16। आता हे झाले विभाजक।
आपला प्रश्न काय पहा, मसावी. आपण मसावी म्हणजे काय, सर्वात मोठा सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक, ज्यालाच की आपण इंग्लिशमध्ये हायएस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतो. तर 12 व 16चा सामायिक विभाजक जो सर्वात मोठा आहे तो काढायचा. 12 व 16चा सामायिक, सावी म्हणजे सामायिक विभाजक जो महत्तम आहे, सर्वात मोठा सामायिक विभाजक 12 व 16चा. तर आधी सामायिक विभाजक कोणते कोणते, 12 व 16चे सामायिक विभाजक, 12 व 16चे, आधी मी सामायिक विभाजक म्हणालो. कोणते विभाजक, 12 व 16चे सामायिक विभाजक. कोणते कोणते आहेत 12 व 16चे सामायिक विभाजक, याच्यातले एक सामायिक आहे ना, कॉमन, सामायिक म्हणजे कॉमन दोघांचा. एक हा 12 व 16चा सामायिक विभाजक, आता मी सध्या सामायिक विभाजक म्हणालो. 12 व 16चे सामायिक विभाजक आहे एक, 12 व 16चा सामायिक विभाजक दुसरा, सामायिक विभाजक दुसरा, कॉमन फॅक्टर आहे 2, तिसरा आहे 4, आणि त्याच्यानंतर संपलं. अंडरलाईन मारू का, गोल राऊंड मारतो, 1 2 आणि 4, हे काय आहेत 12 व 16चे सामायिक विभाजक. म्हणजे 1 2 4 न 12ला पण भाग जातो आणि 16ला पण भाग जातो, म्हणून 1 2 4 व 12 व 16चे काय आहेत सामायिक विभाजक आहेत, कॉमन फॅक्टर आहेत किंवा कॉमन डिवायझर आहेत, दोघांचे विभाजक आहेत. तर याच्यातला सर्वात मोठा कोणता आहे, सर्वात मोठा 4 आहे. मग महत्तम 12 व 16चा, 12 व 16चा महत्तम म्हणजे सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे, सर्वात मोठा सामायिक विभाजक विभाजक कोणता आहे, 12 व 16चे सामायिक विभाजक आहेत 1 2 आणि 4, आणि याच्यातला सर्वात मोठा महत्तम कोण आहे 4, म्हणून 12 व 16चा मसावी काय, म्हणून 12 व 16चा मसावी आहे काय, मसावी आहे 4. 12 व 16चा मसावी 4. या पद्धतीला विभाजकांची यादी करायची आणि विभाजक मसावी शोधायचं. या प्रकारे मसावी शोधण्याला विभाजक पद्धत म्हणतात. मसावी शोधण्याची कोणती पद्धत म्हणतात, विभाजक. याच्यापेक्षा ही शॉर्ट मेथड मी सांगणार आहे. ही झाली एक 12 व 16चा मसावी काढण्याची कोणती पद्धत, विभाजक पद्धत. दुसरी एक पद्धत आहे मसावी काढण्याची, ज्याला आपण काय म्हणतो मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव पद्धत, मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत, मूळ अवयव पद्धत, मूळ अवयव पद्धत. दुसरी पद्धत काय, मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धत. मसावी काढण्याची मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे, म्हणजे असं म्हणू का, मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे, मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे. आता आपण इथं 12 व 16चा मसावी कोणत्या पद्धतीने काढलाय, विभाजक पद्धतीने काढलाय. आता तोच 12 आणि 16चा मसावी कोणत्या पद्धतीने काढायला, मूळ अवयव पद्धतीने. मी दोन प्रकारे पुन्हा याला एक डिटेलमध्ये सांगतो, पुन्हा त्याचा शॉर्टकट सांगतो पहा. आधी आपण 12ची विभाजक लिहू. याला कोणती, मूळ अवयव पद्धत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. मूळ अवयव पद्धतीलाच काय म्हणतो आपण, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. जागा लिहायला नाही, इथं लिहितो प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. काय म्हणतो आपण मूळ अवयव पद्धतीला, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. प्राईम फॅक्टरायझेशन, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड मूळ अवयव पद्धतीला काय म्हणतो. म्हणजे आपण 12 आणि 16चे जे अवयव पाळणार आहोत ते मूळ अवयवच असले पाहिजे, ते अवयव मूळ संख्याच असले पाहिजे. 12 आणि 16चे जे आपण अवयव पाळणार आहोत ते अवयव कसे असले पाहिजे, मूळ संख्या असली पाहिजे. सगळ्यात छोटी मूळ संख्या काय, सगळ्यात छोटी मूळ संख्या आहे 2. म्हणल्यावर सगळ्यात छोट्या मूळ संख्येपासून अवयव पडतात का ते पाहायचं, 2 भाग जातो का ते पाहायचं. सगळ्यात छोटी मूळ संख्या 2, पहिला मूळ अवयव व्हायला 2 12चा. 12ला 2 ने भाग दिला तर कितीचा भाग बसला, बेसख 12. पुन्हा एकदा सगळ्यात छोट्या मूळ संख्येचाच विचार करायचा, 2चा. 2 ने भाग जातो 6ला जातो, बेत्रिक 6, कितीचा भाग बसला 3चा. आता संपलं, 2 ने भाग जातो का 3ला नाही, पण 3ला 3 ने भाग जातो, 3 1 3. म्हणजे 12चे काय काय अवयव पडले, 12चे अवयव पडले इथे लिहू का, 12चे अवयव 2 × 2 × 3. 12चे काय काय अवयव पडले, 2 × 2 × 3, 2 × 2 × 3. हे काय, 2 2 4 आणि 4 3 12. आता 16चे अवयव पाळतो. आता कशाचे अवयव पाळतो रे बाळांनो, आता 16चे अवयव. हे पहा, ही 16 संख्या लिहिली, आता 16चे अवयव पाहू. 2 ने भाग दिलाय, 2 8 16, कितीचा भाग बसला 8चा. पुन्हा या 8ला 2 ने भाग चालला, 2 4 8. पुन्हा 2 ने भाग चालला, 2 2 4. पुन्हा 2 ने भाग चालला, 2 1 2. तुम्हाला हे जे अवयव पाळायचे ते मूळ संख्याच घ्यायची.
चढत्या क्रमाने मूळ संख्या घ्यायची. आधी 2 ने भाग जातो का ते पाहायचं. 2 ने भाग दिल्यानंतर 2 ने जात नसेल त्याच्यापेक्षा मोठी संख्या 3 ने भाग जातो का पाहायचं. 2, 3, 5, 7 या मूळ संख्या घ्यायच्या तुम्हाला हे अवयव, म्हणून याला मूळ अवयव पद्धती म्हणतात. झालं. आता मग काय पडले अवयव, 16चे अवयव काय पडले, 16चे अवयव पडलेले आहेत या ठिकाणी 2 × 2 × 2 × 2. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. आता मसावी कसा काढणार आहे. मसावी बरोबर 12 व 16च्या सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक पूर्ण लिहू का, सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा काय गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. हा सामायिक अवयव हा 1 2 इकडे बी आहे आणि इकडे बी 2, हे 2 दोन्हीकडे आहे म्हणल्यावर हे एक झाला सामायिक अवयव. हे 2 आणि हे 2, हे एक झाला सामायिक अवयव. आता 3 इकडे आहे तर इकडे 3 आहे का नाही, संपले. हे 2च सामायिक अवयव. काय आला सामायिक अवयवांचा गुणाकार, 2 दुनी 4. काय आला मसावी, 12 व 16चा मसावी. पहा ना आपण काढला होता विभाजक पद्धतीने, विभाजकांची यादी. काय आलं 12 व 16चा मसावी 4. या पद्धतीने काय आलं 12 व 16चा मसावी 4. या पद्धतीला पुन्हा शॉर्टकट करून सांगतो तिकडे, पुन्हा याच पद्धतीला तिकडे शॉर्टकट करून सांगतो. कुठे गेले माझं रजिस्टर. चला आणखीन शॉर्टकट करतो. हे खूप डिटेल झालं, खूप मोठं वाटायला, अवघड वाटायला. इकडे पहा आता किती सोपं करतो यालाच. हीच मेथड मूळ अवयव पद्धत. हा असं 12ल्या अशी काही 16ल्या अशी मधातून रेष मारा झालं. बस कशा रेषा मारले पाहिले, कशी कॉलम तयार केली, याप्रमाणे कॉलम तयार करा. 12 16. सगळ्यात आधी काय विचार करताल, 12ला आणि 16ला दोघांना 2 ने भाग जातो का. सगळ्यात छोटी मूळ संख्या तुम्हाला काय करायचे, मूळ अवयव पाडायचे, म्हणजे मूळ संख्येनेच भाग द्यायचा. हा तर सगळ्यात छोटी मूळ संख्या काय 2. तर 2 ने भाग चाललाय 12 व 16ला, यस चाललाय. तर 2 ने भाग जातं काय, बेसख 12 आणि बेआठी 16 गेला 2 ने भाग. पुन्हा 2 ने भाग चालला का आणखीन, यस चाललाय, पुन्हा एकदा चाललाय. बेत्रिक 6 आणि बेचौक 8. आता या दोन्ही संख्यांना भाग जातो का एका सेम संख्येने. जसं 12ला 16ला 2 ने भाग जाऊ लागला, 6ला आणि 8ला पण 2 ने भाग जाऊ लागला, पण 3ला आणि 4ला दोघायला भाग जाईल एक शिवाय अशी दुसरी मूळ संख्या आहे का. एक ही मूळ संख्या नाहीये म्हणा, पण आहे का एखादी मूळ संख्या या दोघायला, नाही. कारण या वेगवेगळ्या संख्या आहे. इथं आपली भाग करायची प्रक्रिया थांबली, स्टॉप झाली. तर काय आला मग मसावी, या दोघांचा गुणाकार. काय झाला मसावी, मसावी झाला सरळ सरळ 2 × 2 2 × 2 किती आला 4. किती शॉर्टकट पद्धतीने केलं हे. इथे एवढं डिटेल मध्ये लिहिलं, हे इकडे बघा शॉर्टकट. 12 व 16चा मसावी काढला. याला कोणती पद्धत म्हणतात, मूळ अवयव पद्धत, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. आता या पद्धतीने मी तुम्हाला आणखीन उदाहरण सॉल्व्ह करून दाखवतो मसावी काढण्याचे. ठीक आहे, अशा शॉर्टकट मेथड. चला याच उदाहरणात मी चेंजेस करतो. बघा कळलं. चला बघा 24 व 30चा मसावी. आताची आपली शॉर्टकट पद्धत 24 व 30चा मसावी काढण्याची शॉर्टकट पद्धत. हा काय करता, 24 लिहा याप्रमाणे, मग पुढे 30 लिहा. झालं, याप्रमाणे कॉलम पाडले. 24ला 30ला दोघांना भाग जाईल अशी सगळ्यात छोटी मूळ संख्या 2. 2 ने भाग जातो ना. ही तर किती, 1 2 2 4 आणि इथे कितीचा भाग बसला 15चा. आता 12ला आणि 15ला दोघायला 2 ने भाग जातो का, नाही जात. 3 ने जातो ना, यस 3 ने जातो. 3 चौक 12, 3 5 15 संपला. आता या 4ला आणि 5ला दोघायला भाग जाईल अशी मूळ संख्या आहे का आता, नाही. कोणतीच मूळ संख्या नाही, संपली भागाकाराची प्रक्रिया. मग मसावी काय आला, या ठिकाणी मसावी आला. काय आला मसावी, 2 × 3 म्हणजे बेत्रिक 6. म्हणजे कोणाचा मसावी, 24 व मसावी म्हणजे कोणाचा मसावी, 24 व 30चा मसावी काय, 24 व 30चा मसावी म्हणजे सगळ्यात मोठा सामायिक विभाजक काय, 24ला आणि 30ला भाग जाईल अशी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, 6 आहे. 24 व 30चा मसावी म्हणजे 24ला 30ला दोघांना भाग जाईल अशी सर्वात मोठी संख्या आहे 6. याच्यापेक्षा मोठी संख्या नाही. चला आणखीन एक एक्झाम्पल पाहू. 60 आणि 100चा मसावी. कोणाचा मसावी, 60 आणि 100चा मसावी. काय करणार आहात, या ठिकाणी 60 लिहा, या ठिकाणी 100 लिहा. बरं 100 नको का, काहीतरी थोडासा कॉम्प्लिकेटेड आकडा घेऊया. चला 80, नाही 80 बी नको, 84. 60 व 84चा मसावी, 60 व 84चा मसावी.
म्हणजे 60 आणि 84 दोघाला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दोघायला 60ला पण आणि 84ला पण भाग जातो. चला हा मूळ अवयव पाडू. 2 ने भाग दिलं तर हे 30 होईल, याला 2 ने भाग दिलं तर 2 चौक 8, 2 चौक 8, 2 दुनी 4, पुन्हा एकदा 2 ने भाग जातात, पुन्हा 2 ने भाग दिले तर हे 15 होतील आणि हे 2 दुनी 4, 2 1 2. आता 3 ने भाग जातो, 3 5 15, 3 7 21. आता ह्या दोन्ही संख्या भिन्न भिन्न आल्या. आता या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी मूळ संख्या नाहीये, संपलं. म्हणून 60 व 84चा मसावी, 60 व 84चा मसावी काय आला, 60 व 84चा मसावी आलेला आहे 2 × 2 × 3, 2 × 2 × 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 × 2 × 3 म्हणजे 2 दुनी 4 आणि 4 त्रिक 12. पहा 60ला आणि 84ला दोघाला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या आहे 12. 12 पंचे 60 आणि 12 सती 84. हे मी सांगितले तुम्हाला मसावी काढण्याची पद्धत. आता याच पद्धतीने आपण लसावी काय असतं ते आधी पाहूया. जसं मसावी काय असतं ते कॉन्सेप्ट पाहिली. मसावी म्हणजे सर्वात मोठा सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे त्या दिलेल्या संख्यांना भाग जाईल अशी सर्वात मोठी सामायिक संख्या, बरोबर आहे. चला तर आता लसावी आपण मसावी या व्हिडिओ लेक्चरमध्ये मसावी काय असतं पाहिलं. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये लसावी काय असतं ते पाहूया पार्ट 2 मध्ये.